चला, लास्ट टाइम आपण दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रुथ टेबल्स ड्रॉ केले होते. नियरली आपले 4 एक्झाम्पल झाले होते आणि तिथून पुढे आपल्याला आता परत कंटिन्यू करायचं आहे. ओके, ते टेबल कसे ड्रॉ करायचे काय ते आपण आज परत एकदा पुढे कंटिन्यू करतो. चल, नेक्स्ट एक्झाम्पल. लास्ट टाइम आपले एक्झाम्पल 4 एक्झाम्पल झाले होते ना, आता आपण तिथून पुढे कंटिन्यू करतो ना. 5th नंबरचा एक्झाम्पल. Q implies P. Q implies P or negation P double implies Q. Negation P double implies Q. Okay, how many statements are the given statement pattern? या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये किती स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट आहे? जस्ट 2 ओनली, P आणि Q फक्त, बरोबर आहे. हाऊ मेनी कनेक्टिव्स? अगेन काउंट इट. Implication first or negation and double correct. Just there are double implication. That's biconditional. Okay, there is a 4 connectives are there. मग लक्षात घ्या आता. Let there is a how many statements? Okay, you have to get directly this number of statements equals to 2, number of connectives equals to 4. Okay, therefore number of rows किती येणार आहेत मग? Therefore number of rows 2:2 equals to 4. Okay, and number of columns 2 plus 4 equal to 6. That's 2 plus 4 equal to 6. म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे काय की स्टेटमेंट आणि कनेक्टिव्हची सम 2 plus 4 equal to 6. देयर इज अ 6 कॉलम्स आर देयर. मग आपल्याला 6 कॉलम प्रिपेअर करायचे आहेत आणि 6वा जो कॉलम असेल तो माझा पूर्ण कंबाईन स्टेटमेंट पॅटर्न असेल. मग चला, ते जस्ट वी टेक एज ट्रुथ टेबल. द फर्स्ट P, सेकंड Q. ओके, मला काय काय लागतं हे तुम्ही सांगायचं. मी पहिले फक्त जे आपल्याला पाहिजे 2 स्टेटमेंट जे आहेत त्यांचा स्टेटमेंट घेतोय आणि नंबर ऑफ रोज किती येणार आहेत? 4 म्हणजे माझ्या पॉसिबिलिटीज 2 स्टेटमेंट असल्यामुळे ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू आणि फॉल्स फॉल्स ही माझी पॉसिबिलिटी आहे. ओके, चला आता नेसेसरी काय काय सांगा बरं मला पटापट. नेसेसरी काय काय? निगेशन P लागणार आहे मला इथे. निगेशन P लागणार आहे म्हणून मी काढून घेतो. that's negation P. ओके, नेक्स्ट. ओके, अगोदर या ब्रॅकेटचा विचार करणार आणि मग नंतर, कारण मिडलला कोण आहे माझा? ऑर आहे. म्हणजे अगोदर ह्या ब्रॅकेटचा विचार करणार, हा झाला की नंतर या ब्रॅकेटचा विचार करणार. that's Q implies P. हा झाला 4था कॉलम. ओके, नंतर 5वा कॉलम ह्या ब्रॅकेटला, बरोबर ना? निगेशन P डबल इम्प्लाइज Q. हा झाला माझा 5वा कॉलम. जर सपोज दॅट तुमच्या नोटबुक मध्ये बसत नसेल, ओके, हे जर पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न आहे किंवा हा जो पॅटर्न तुमच्या एखादा ट्रुथ टेबलचा पॅटर्न तुमच्या याच्यात बसत नसेल तर मी याला कॅपिटल A म्हणून दिला आणि याला कॅपिटल B म्हणून दिले, बरोबर ना? या सिम्बॉलिक फॉर्मला काय म्हटलं मी? A आणि या सिम्बॉलिक फॉर्मला काय म्हटलं मी? B. तर दिस A or B, मग मी असं लिहिलं चालेल का? A or B म्हणजे एकदम शॉर्टकट मध्ये आपलं बसून जाईल. चालेल का असं? दोघांमध्ये कोणता कनेक्टिव्ह आहे? याच्या आणि याच्यामध्ये दोघांमध्ये कोणता कनेक्टिव्ह आहे? ऑर कनेक्टिव्ह आहे. म्हणून याला शॉर्टकट मध्ये मी काय नाव दिलं? A आणि याला शॉर्टकट मध्ये काय नाव दिलं? B. मग A और B. मग आपल्या नोटबुक मध्ये फक्त एवढं, हा जो वरचा जो पार्ट आहे हा एवढा जास्त मोठा असल्यामुळे आपल्या नोटबुक मध्ये पुढे सरकतो. मग तेवढं फक्त टाळण्यासाठी आपण काय केलं? त्याला शॉर्टकट मध्ये नाव देऊन दिले म्हणजे आपल्याला त्याच्यात मेन्शनिंग करता येऊ शकतं. ओके, चला आता निगेशन P सांगा. ट्रुथ व्हॅल्यूज. निगेशन P false, false, true, true. Okay, next. Q implies P. लक्षात घ्या, Q implies P.
Q वरून implies P कडे यायचं आहे. That's Q implies P. That's true implies true. Okay, false implies true. False implies true. False implies true. That's one is a true. True implies false. False. लक्षात घ्या. True implies false हा false असतो कारण Q वरून P कडे जातोय. कारण Q is my hypothesis and P is my conclusion. Then we have to take it as first statement is true, second is false, then resultant value is false, then false. Okay, false implies false. True. Okay. Now negation P double implies Q. Negation P double implies Q. सांगा मग. डबल इम्प्लिकेशन मध्ये दोघे स्टेटमेंट काय लागतील मला सेम लागतील तर रिझल्टंट व्हॅल्यू काय येते ट्रू. कुठे कुठे सेम येते बघा बरं. इथे आणि इथे या दोघं ठिकाणी सेम येतात व्हॅल्यूज. म्हणजे ऑब्विसली ही व्हॅल्यू ट्रू असेल आणि ही व्हॅल्यू ट्रू असेल. अदरवाइज ही फॉल्स डबल इम्प्लाइज ट्रू म्हणजेच काय फॉल्स. ट्रू डबल इम्प्लाइज फॉल्स म्हणजेच काय फॉल्स असेल. बरोबर का. निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू मध्ये लक्षात घ्या. निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू मध्ये मी घेतोय. डबल इम्प्लिकेशन मध्ये जर दोघेही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू ज्या सेम असतील तर रिझल्टंट व्हॅल्यू सेम. अदरवाइज येणार नाही. मग आता सेम व्हॅल्यू माझ्या इथे फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स, ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू, देन रिझल्टंट व्हॅल्यू इज ट्रू ट्रू आणि अदरवाइज फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज फॉल्स, ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. ओके. आता या दोघांमध्ये कोण आहे और. मग चला आता फायनल आन्सर सांगा. ट्रू और फॉल्स. ट्रू और ट्रू ट्रू. फॉल्स और ट्रू ट्रू आणि ट्रू और फॉल्स ट्रू. म्हणजे रिझल्टंट व्हॅल्यूज काय आल्या सर्व. बघा आता याच्यात कोणाला काही डाऊट आहे का. समजतंय पॅटर्न हा. ट्रूथ टेबल असा प्रिपेअर करता येतो ना आपल्याला. ओके चला मग नेक्स्ट 6 नंबर. This is there in the 6th number. P implies in bracket Q implies P. P implies in bracket Q implies P. Okay. चला सांगा बरं पटापट आता मग डायरेक्ट टेबल प्रिपेअर करू का. जस्ट डायरेक्टली टेबल प्रिपेअर. किती स्टेटमेंट आहेत. ओके. हाऊ मेनी रोज. How many rows? This true, 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 false, false, true आणि false, false. एवढे माझ्याकडे रोज असतील. ओके. चला मग आता how many columns. दोन तर झाले. How many columns? डायरेक्ट सांगायचं आता. मी नंबर ऑफ कॉलम वगैरे काउंट नाही करत बसलो. डायरेक्ट. कनेक्टिव्ह किती आहेत. 2 आहेत. ओके. आणि स्टेटमेंट किती आहेत 2. ऑब्विसली मी काय फाइंड आउट करेन 4 कॉलम्स फाइंड आउट करायचे मला. मग आता कोणता ब्रॅकेट घेऊ किंवा कोणती व्हॅल्यू घेऊ सांगा बरं इथे मग. दॅट्स Q implies P आणि शेवटच्या याच्यामध्ये P implies in bracket Q implies P. हा माझा शेवटचा कॉलम असेल. शेवटच्या याच्यामध्ये माझा स्टेटमेंट पॅटर्न फायनल आला पाहिजे. ओके. 4 कॉलम माझे आले. चला Q implies P सांगा. इथे काढले आपण Q implies P. सेम आहे ना. चला सांगा बरं Q implies P. ट्रू. ओके. फॉल्स implies ट्रू ट्रू. ट्रू implies फॉल्स. लक्षात घ्या Q implies P आहे. ट्रू implies ट्रू. इकडनं मला तिकडे बघतोय मी. ट्रू implies ट्रू ट्रू येणार. फॉल्स implies ट्रू ट्रू येणार. ट्रू implies फॉल्स फॉल्स येणार. फॉल्स implies ट्रू फॉल्स implies फॉल्स विल बी ट्रू येणार. ओके. चला मग आता P implies this bracket. बरोबर ना. P implies this bracket. True implies true. Okay. True implies true. False implies false. False implies true. बघा याच्यात काही प्रॉब्लेम आहे का. सगळं कळतं याच्यातलं. ओके. नाव अजून पुढचं घेऊ आपण जरा. पुढच्या स्टेटमेंट पॅटर्न कडे जाऊ.
7 number. Negation in bracket, negation P and negation Q or Q. चलो मैं आता डायरेक्ट टेबल प्रिपेअर करतोय. हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देयर? ओके, हाऊ मेनी रोज मोइन? हाऊ मेनी रोज? कारण दोन स्टेटमेंट ते फिक्स राहणार ना, हे बदलत नाही. ऑलवेज लक्षात असू द्या की दोन स्टेटमेंट असले की रोज किती येणार? 4 येणार, ते कधी बदलणार नाही. ओके ना. कनेक्टिव्ह किती आहेत सांगा बरं. आता मी इथून पुढे डायरेक्ट शॉर्टकट मध्ये घेतो. डायरेक्ट 5, 1 2 3 4 आणि 5. ओके चला, 5 कनेक्टिव्ह आर द्या. देन आय एम टू टेक ॲज 5 + 2 विल बी 7. किती कॉलम आला पाहिजेत? 7 कॉलम आले पाहिजेत. चला मग पॉसिबिलिटीज घेतो मी. ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू आणि फॉल्स फॉल्स. ओके पहिला आता सांगा काय काय लागणार मला? निगेशन पी लागणार आहे. मग मी निगेशन पी काढून घेतला, तिसरा कॉलम झाला. ओके अजून कोण लागणार आहे? निगेशन क्यू. ओके अजून कोण लागणार आहे? ब्रॅकेट काढून घेऊ आधी. हा ब्रॅकेट काढून घेऊ. निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके पुढे याचा निगेशन लागणार आहे मला. म्हणजे आपण जी व्हॅल्यू काढली आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू, त्याचं निगेशन मला लागणार आहे. बरोबर ना? दॅट्स निगेशन इन ब्रॅकेट निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके नाव मग मी याला ए म्हणून देऊ का? फक्त या ब्रॅकेटला एवढ्याला ही जी व्हॅल्यू काढली आपण, ही जे इथे लिहिली त्याला मी ए अजून केलं. ए ऑर क्यू चालेल का? म्हणजे ही जी ब्रॅकेट आहे याला काय नाव दिलं मी? ए. आणि हे ट्रूथ व्हॅल्यूज माझ्या ए च्या ट्रूथ व्हॅल्यूज असतील. ए ऑर क्यू चालेल. दिस व्हॅल्यू विल बी ए ऑर क्यू, म्हणून मी ए ऑर क्यू लिहिलंय. चालेल असं? कारण तो बाहेर जात होता ना, म्हणून मी शॉर्टकट म्हणजे बाहेर करून परत कट करावं लागेल, त्यापेक्षा मी शॉर्टकट मध्ये घेण्याचा प्रयत्न केला फक्त. आलं लक्षात? किती कॉलम झालेत बघा बरं. 1 2 3 4 5 6 आणि 7. हा कोणाचा आयडिया नाही? गायत्री. मी जेव्हा विचारलं ना तेव्हा आन्सर देत जा वाटल्यास, किंवा डाऊट असला ना एक्झाम्पल संपलं की डाऊट विचारत जा. मी तुम्हाला एक्झाम्पल नंतर डाऊट विचारतो दरवेळेला. त्यापेक्षा आपण आपलं डाऊट शेवटी क्लिअर केलेत ना तर बेटर असेल, कारण दुसऱ्यांना पण डिस्ट्रॅक्ट होतात. आणि एक साधा आणि सोपं एक काम करा ना, जिथे स्क्रीन दिसते ना त्या स्क्रीनवर फक्त डबल टॅप करून ठेवा. तिथं स्क्रीनवर तुम्ही कोणी जरी आयडिया ऑन केलं तरी तुम्हाला काही डिस्टर्ब नाही होणार. ओके चला निगेशन पी सांगा. That's false, false, true, true. Okay. Negation Q. That's negation Q. म्हणजे पहिला true चा झाला false, false चा झाला true, true चा झाला false आणि शेवटचा true झाला. ओके आता या दोघांमध्ये कोणता कनेक्टिव्ह आहे? निगेशन P अँड निगेशन Q. बरोबर ना? अँड कनेक्टिव्ह आहे. मग या दोघांमध्ये false अँड false. ओके false अँड true, ट्रू अँड फॉल्स आणि शेवटचा ट्रू अँड ट्रू, ट्रू येणार. ओके आणि यांचं काय घ्यायचं आता इथे? या पूर्ण ब्रॅकेट, आता हा ब्रॅकेट आपण ड्रॉ केला, या ब्रॅकेटचं काय घ्यायचं इथे? मग ट्रू 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 आणि फॉल्स. चालेल आता? ओके आता क्यू मध्ये आणि या ब्रॅकेट मध्ये म्हणजे ए मध्ये आपण ज्याला ए नाव दिलंय, ए ऑर क्यू, ट्रू और ट्रू, ट्रू और ट्रू काय होतोय? ट्रू होता है. फॉल्स और ट्रू, ट्रू, ट्रू और ट्रू, फॉल्स और फॉल्स, फॉल्स. दाखवून जावर
ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. हे माझ्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज. ओके, आता कोणाला सांगा की डाऊट आहे का कोणाला? डाऊट असेल तर लगेच क्लिअर करत जा. नक्की कळतंय का आता सर्वांना? समजतंय सर्वांना व्यवस्थित? ओके ना, चला मग आता थोडस याच्याकडे जाऊ, 3 स्टेटमेंटकडे जाऊ. आतापर्यंत आपण जे पण एक्झाम्पल घेत आलो मी ते सगळे 2 स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये होते. आता जे पुढचे एक्झाम्पल घेतोय ते 3 स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये घेतो, म्हणजे 8 स्टेटमेंट पण त्याच्यामध्ये ऍड होईल. म्हणजे आपला टेबल जरा मोठा तयार होणार. त्या मोठ्या टेबलनुसार आपल्याला व्हॅल्यूज काढायला लागतील. ओके, 8 नंबर एक्झाम्पल. स्टेटमेंट पॅटर्न बघा काय. P implies in a bracket negation Q and R, Q and R. ओके, चला एवढा स्टेटमेंट पॅटर्न आहे. याच्यामध्ये मला सांगायचं आहे किती स्टेटमेंट आहेत? 3 स्टेटमेंट आहे, बरोबर ना? ओके, मग किती रोज यायला पाहिजे? 8 रोज यायला पाहिजे, बरोबर ना? कारण 3 स्टेटमेंट असले की 8 पॉसिबिलिटी मला ट्रूथ व्हॅल्यूच्या येणार. ओके, कनेक्टिव्ह किती आहेत? 3. ओके, देन हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू गेटिंग अ नंबर ऑफ कॉलम्स. किती नंबर ऑफ कॉलम्स मला मिळतील सांगा बरं. किती? 6 येतील का? हे 3 तर झालेत ऑलरेडी. ओके, आता इथे कोण लिहू? निगेशनच्या आधी आपल्याला हा छोटा ब्रॅकेट लक्षात घ्या. मी आधी पण सांगितलंय की अगोदर ज्या वेळेला तुम्ही ट्रूथ टेबल प्रिपेअर करशाल त्यावेळेला लहान ब्रॅकेटचा आधी विचार करायचा आणि मग त्यानंतर बाहेरचा. लहान ब्रॅकेट हा आहे आणि मग बाहेरचा विचार, त्याचा निगेशन, आणि मग हा बाहेर पूर्ण ब्रॅकेट आहे. लक्षात घ्या. मग आपल्याला आधी Q अँड R काढावा लागेल. ओके, नंतर मग याचं निगेशन घ्यावं लागेल. निगेशन Q अँड R, आणि मग त्यानंतर आपल्याला P implies this bracket, म्हणजे हा ब्रॅकेट. P implies this bracket, बरोबर ना? P implies in a bracket negation in bracket Q and R. आपल्याला असं काहीतरी ड्रॉ करावं लागेल. आता लक्षात घ्या, ट्रूथ व्हॅल्यूज बघा. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? नंबर ऑफ कॉलम्स कसे काढले जातात? हे 3 कॉलम आणि हे 3 कॉलम, 6 कॉलम्स कसे झाले? छोट्या ब्रॅकेट पासून कधी सुरुवात करायची, अगोदर कोण आहे आणि मग त्यानंतर त्याची पॉसिबिलिटीज कशी घेतली जाईल. कारण कसं आहे, लहानापासून सुरुवात जर केली नाही किंवा आपण लहान जर आधी निगेशन घेतलं तर निगेशन काढण्याआधी आपल्याला Q and R करावंच लागेल. डायरेक्ट निगेशन पुढे Q and R चे घेत आहे, म्हणून अगोदर आपल्याला Q and R करावं लागेल आणि मग त्यानंतर त्याचं निगेशन. चला मग आता 3 स्टेटमेंटच्या पॉसिबिलिटीज मी साधा आणि सिंपल फॉर्म मध्ये घेतलं. ट्रू ट्रू ट्रू. ओके, देन नेक्स्ट ट्रू ट्रू फॉल्स. that's true false true. that's true false false. okay, that's false true true and false true false 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 true, and the last one is false false false. बघा बरं, ह्याच पॉसिबिलिटीज आहेत का? P साठी 4 ट्रू येतात तर 4 फॉल्स येतात. Q साठी 2 ट्रू 2 फॉल्स 2 ट्रू 2 फॉल्स येतात, आणि R साठी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स येतात. आता मला सांगा Q and R काढायचं आहे. जसं आपण 2 स्टेटमेंटच्या पॅटर्न साठी काढतो तसं Q and R, ट्रू अँड ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स, true and false is false, false and true is
फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स इज फॉल्स. फक्त दोनच पॉसिबिलिटी मध्ये ट्रू होता, दोघं स्टेटमेंट ट्रू होते, अदरवाइज एक तरी फॉल्स त्यांच्यामध्ये आहे, म्हणून रिझल्टंट व्हॅल्यू मी फॉल्स घेतलेली. आणि ज्या ठिकाणी दोघे सेम असतील त्याच ठिकाणी माझी रिझल्टंट व्हॅल्यू ट्रू आली, हे लक्षात असू द्या. नंतर याचं निगेशन घ्यायचं आहे, याचं निगेशन. चला ट्रूचं निगेशन. बघा याच्यात कोणाला काही डाऊट? ओके, आता P implies this bracket, बरोबर ना? P implies this bracket म्हणजे ट्रू implies false, false. ट्रू implies true, ट्रू implies true, ट्रू implies true. एक एक पॉसिबिलिटी व्यवस्थित चेक करायची, नाही तिथे खालीवर नको व्हायला, आपण बघत असताना इकडून तिकडून नको व्हायला जास्त. false implies false, false implies true, false implies true. आणि शेवटची पॉसिबिलिटी false implies true is true. बघा आता या तीन स्टेटमेंटच्या व्हॅल्यूंना कोणाला काही डाऊट आहे का? नक्की समजतंय का हे? बघा तीन स्टेटमेंट मध्ये आपल्याला अशा व्हॅल्यू, जे दोन स्टेटमेंट साठी आपण केले तसंच काहीतरी याच्यामध्ये करायचंय. फक्त एवढंच आहे की आपल्याला व्हॅल्यू काढत असताना 4 पॉसिबिलिटीज वरून आपल्याला 8 पॉसिबिलिटी साठी काढायचंय. याच्यात फक्त व्हॅल्यू म्हणजे ज्या पॉसिबिलिटी त्या वाढून जातात, इथं बाकीचं काही एवढं इम्पॉर्टंट पार्ट नाही. इथं फक्त आपल्याला एवढंच की एक एक व्हॅल्यू चेक करून आणि व्यवस्थित काढणं मस्ट आहे. कारण एक जरी व्हॅल्यू इकडून तिकडून झाली तर एक एक कॉलम, कारण कसं माहिती का, ह्या कॉलम्सला जर हे एक्झाम्पल 2 मार्काला आलं तर याला 1 मार्क असेल तर याला 1 मार्क असेल. लक्षात घ्या, कॉलम वाईज तुम्हाला मार्क्स डिवाइड केलेले असतील, कॉलम्सला मार्क्स दिलेले असतात, किंवा याच्यात ट्रूथ व्हॅल्यू जर एक जरी चुकली तरी ह्या कॉलम मधला मार्क्स तुमचा कट होत नाही. लक्षात घ्या, जर याच्यातली एखादी व्हॅल्यू चुकली तर हा पण कट होत जाईल. हा बरोबर असेल तर 1 मार्क्स भेटेल, पण हा जर चुकला तर हा 1 मार्क्स कट होऊन जाईल. 2 मार्कासाठी जर डिवाइड केला असेल तर. म्हणून लक्षात असू द्या की ट्रूथ टेबल मध्ये आपल्याला एक एक व्हॅल्यू महत्वाच्या आहेत, त्यामुळे एक एक व्हॅल्यू व्यवस्थित आणि केअरफुली परत एकदा चेक करून घेतला तरी चालतंय. पुढचा कॉलम काढण्याच्या अगोदर आपण एक कॉलम अगोदर व्यवस्थित चेक करा आणि मग त्यानंतर पुढच्या कॉलमकडे जा. डायरेक्टली पुढचा कॉलम काढत जायचा नाही. एकदा जर काढल्या गेला त्याला क्रॉस चेक एकदा करून घेत जा आणि मग त्यानंतर पुढच्या कॉलमकडे जा. डायरेक्टली काढायचं नाही. येते का लक्षात? चला पुढचं एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 9. Next example. Okay, ऑडिओ कोणाचा वगैरे बंद करून द्यायचं, पूजा एडिट होतं. नेक्स्ट example number 9. In a bracket P and Q are R, bracket completed, and in another bracket negation R or in small bracket P and Q. ओके, नाउ चला बरोबर एक लक्षात घ्या, याच्यात स्टेटमेंट ऑब्वियसली दिसतात. किती स्टेटमेंट्स? 3 स्टेटमेंट आहेत. तर किती रोज येतील? 8 रोज येणार, बरोबर ना? पण याच्यात थोडंसं कॉम्प्लिकेशन तयार झालंय. मी आपण एक्झाम्पल घेतलंय कारण नंबर ऑफ कॉलम साठी एक कॉलम कमी पडणार किंवा एक कॉलम जो असेल तो कमी येणार. का कमी येणार मला कोण सांगेल बरं की याच्यामध्ये एक कॉलम कमी येणार? का कमी? कारण पी अँड क्यू रिपीटेड आहे. पी अँड क्यू ची व्हॅल्यू ही तुम्हाला काय दिसते? रिपीट दिसते. मग काय आपण परत घेणार का? कॉलम परत तयार करणार काय? नाही. तर एक त्या ठिकाणचा जो कॉलम आहे एक कनेक्टिव्ह जरी असला 1 2
3 4 5 6 कनेक्टिव्ह आहे, बरोबर. मग जर याला कमी केलं तर याच्यात 5च कनेक्टिव्ह व्हायला पाहिजेत, कारण पी अँड क्यू काय रिपीटेड आहे. म्हणून आपण पी अँड क्यू ला फक्त एकदाच काढणार, दोनदा घेणार नाही. म्हणून आपला तो एक कॉलम काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. मग 1 2 3 4 5 6, तर एक कॉलम माझा कमी होतोय म्हणजे 5. 5 आणि 3 8, म्हणजे किती कॉलम यायला पाहिजेत माझे, 8 कॉलम यायला पाहिजे. लक्षात घ्या, केव्हा कॉलम कमी येतील, जेव्हा आपण कॉलम जास्त करून ठेवतो. नाही तर म्हणजे कॉलम केव्हा कमी येतील, एखादी व्हॅल्यू रिपिटेशन असेल. ओके, जसं पी अँड क्यू आता रिपीट आलाय, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणचा तो एक कॉलम जो असेल तो कमी होऊन जाईल तिथे. ओके, नाउ देन थ्री स्टेटमेंट्स आर देयर, देन वी हॅव टू टेकन एज अ ट्रूथ व्हॅल्यूज. ओके, नाउ ट्रू, हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं असतं. 4 ट्रू 4 फॉल्स पी साठी, 2 ट्रू 2 फॉल्स 2 ट्रू 2 फॉल्स क्यू साठी, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स क्यू साठी, आर साठी. ना आता चला एक एक व्हॅल्यू सांगा मला. अगोदर हा ब्रॅकेट प्रिपेअर करायचा का, अगोदर एक ब्रॅकेट प्रिपेअर करू. या ब्रॅकेटला प्रिपेअर करण्यासाठी छोटा ब्रॅकेट कोण आहे आधी, पी अँड क्यू. पण त्याच्या अगोदर कोणीतरी लागतंय का एक मला, हा निगेशन आर लागेल ना मला. मग आपण अगोदर निगेशन आर काढून घेऊ. निगेशन आर, आपण निगेशन आर आधी काढून घेऊ. ओके, चला आता सांगा पी अँड क्यू काढून घेतला. ओके, चला पी अँड क्यू और आर, पी अँड क्यू और आर, पी अँड क्यू ब्रॅकेट मध्ये और आर. याला जर मी ए नाव देऊन देतो. ओके, कारण हा पूर्ण एक ब्रॅकेट आहे, मध्ये अँड आणि दुसरा ब्रॅकेट आहे, म्हणून मी याला ए नाव देऊन दिलं. नंतर आता दुसऱ्या ब्रॅकेटला प्रिपेअर करा. सांगा दुसरा ब्रॅकेट, निगेशन आर और पी अँड क्यू. ओके, निगेशन आर और पी अँड क्यू, याला काय नाव देऊ, बी. ओके, आणि ए आणि बी च्या मध्ये कोण आहे, याला ए म्हटलं याला बी म्हटलं तर मध्ये कोण आहे दोघांच्या, ए अँड बी, म्हणजे असे काहीतरी ट्रूथ व्हॅल्यूज मिळतील. चला मग आता एकेकाचे ट्रूथ व्हॅल्यू काढा आणि पटापट व्हॅल्यूज लिहा. निगेशन आर, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स होता, तर निगेशन आर असेल फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. ओके, नाउ पी अँड क्यू, ट्रू that's ओके. नाउ चला आता पी अँड क्यू और आर, पी अँड क्यू और आर, ट्रू और ट्रू, फॉल्स और ट्रू, ट्रू और फॉल्स, फॉल्स और फॉल्स, ट्रू और फॉल्स, फॉल्स और फॉल्स, ट्रू और फॉल्स, फॉल्स और फॉल्स, फॉल्स. ओके, नाउ अजून पुढे निगेशन आर और पी अँड क्यू दोघांमध्ये और आहे, फॉल्स और ट्रू, ट्रू और ट्रू, फॉल्स और फॉल्स, ट्रू और फॉल्स, that's false or false, true or false, false or false. कोणाचा आयडिया आहे बरं एवढा. ओके, आणि शेवटचा फॉल्स और फॉल्स, सॉरी ही आपली तर निगेशन आर साठी. ओके, ट्रू और फॉल्स, ट्रू येणार ना, ट्रू और फॉल्स ट्रू येणार. ओके, बरं याच्यात सांगा आता अँड लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ए आणि बी मध्ये, तर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज काढता आले पाहिजे. चला सांगा बरं पटापट आता. ट्रू अँड ट्रू, ट्रू, ट्रू अँड ट्रू इज ट्रू, ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स, फॉल्स अँड ट्रू इज फॉल्स, ट्रू अँड फॉल्स इज
false, false and true is false, false and false is false and true is false. बघा आता सांगायचं कोणाला काही डाऊट आहे? बाकीचे सृष्टी, वेदिका, विशाल, विवेक, संघमित्रा, समीक्षा, हर्ष, जगदीश, ओके ठीक आहे. चल मग आता पुढे अजून कंटिन्यू करू. थोडंसं मोठं व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यूज वाटल्यास अजून याच्यामध्ये वाढवता येईल आपल्याला. असं अजून मोठा टेबल आपल्याकडे आणि त्याचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज काढायचे. त्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा काढायच्या तर बघू आपण. Okay, 10 number example. 10 number. In a bracket, negation P or Q, negation P or Q, and Q implies R. एका ब्रॅकेट मध्ये दिलं त्याला आणि त्याला परत इम्प्लाइज केलाय इन ब्रॅकेट P implies R. ओके चला, हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देयर? हाऊ मेनी स्टेटमेंट्स? P, Q and R. Okay, now then we have to know 8 possibilities are there. P, Q and R. Okay, then how many columns? How many columns? Correct is बघा 1 2 3 4 5 आणि 6 कनेक्टिव्ह आणि 3 स्टेटमेंट. किती पॉसिबिलिटी द्यायला पाहिजे मला? 9 पॉसिबिलिटी झाली पाहिजे. मग चला 9 पॉसिबिलिटीज पैकी कोण कोण येणार आहे ते मला सांगायचं आहे. कोण कोण लागतं मला? अगोदर हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे या स्क्वेअर ब्रॅकेटला प्रिपेअर करा. आधी ह्या ब्रॅकेटला प्रिपेअर केलं की त्यानंतर मग याला आपण नाव देऊ. ओके, मी असं अजून करून घेतो की याला ए अजून करू, याला बी अजून करू. अगोदर ए अँड बी काढून घेऊ. हा ए अँड बी. ओके, इम्प्लाइज याला सी करू आपण. ओके, हा ब्रॅकेट ए म्हणू, या ब्रॅकेटला बी म्हणू. अगोदर ए अँड बी काढून घेऊ आणि ए अँड बी इम्प्लाइज सी ला करू. नाव एक एक ब्रॅकेटला मी नाव देऊन दिले शॉर्टकट मिळवण्यासाठी. चला आता आपण फाइंड आउट करायचं. अगोदर कोण लागेल? निगेशन पी मला लागेल. नंतर निगेशन पी और क्यू लागेल. त्याला काय नाव दिलंय? ए नाव दिलंय. ओके, नंतर कोण लागेल? क्यू इम्प्लाइज आर लागेल. चला मग पुढे सांगा. आता याला मी नाव दिलंय बी. पुढे पी इम्प्लाइज आर. हा ठीक आहे, चला पी इम्प्लाइज आर करून घेऊ. त्याला काय नाव दिलंय मी? ओके, चला आता मग आधी कोण काढू? आधी हे दोघांचा ए अँड बी काढून घेतो आणि मग नंतर कोणाला इम्प्लाइज करावं लागेल? ए अँड बी काढला की त्यानंतर ए अँड बी इम्प्लाइज सी. याला नाव दिलं ना आपण सी. व्यवस्थित बघा. आता शेवटचा कॉलम माझा तोच आहे का? हा ए आहे. ए अँड बी इम्प्लाइज सी, तोच यायला पाहिजे माझा कॉलम. ओके, व्यवस्थित विचार करा आणि मग राईट करायचं. ज्यावेळेला तुम्ही स्वतः ड्रॉ करणार त्यावेळेला एक एक व्यवस्थित काळजीपूर्वक त्याला ड्रॉ करायचं आहे. तुम्हाला परत हे जसंच्या तसं लेक्चर आपल्या ऍप्लिकेशनवर अपलोड केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही डाऊट असला तर तो आधी क्लिअर करायचा. हे लक्षात असू द्या फक्त. ओके, नंतर चला मग आपल्या पॉसिबिलिटीज काढा होतो ट्रूथच्या.
जस्ट ट्रू. बाकीच्या नाही तुला दिसतंय का? P च्या व्हॅल्यूज काय? ट्रू 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 फॉल्स 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 फॉल्स. 4 ट्रू 4 फॉल्स. ओके. Q च्या व्हॅल्यूज ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू false false. Okay, then we have to take it as true false true false true false and true false. Okay, that's we have to take it as a negation. Then negation of P will be there is not 4 true 4 false. Then we have to take it as false 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 false, then true 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 and true. Okay, and then P negation P or Q. Negation P or Q, then true or false is true, true or false is true, false or false is false, false or false is false, true or true is true, true or true is true, and false or true is true, and the last one is also true. Okay, now Q implies R. Q implies R. Q implies R means that true implies true, true, true implies false is false, false implies true is true, false implies false is true, true implies true is true, false true implies false is false, false implies true is true, and the last one is false implies false is true. Okay, next बाकीचे नाही परत तुला दिसतंय का? परत इकडे करून बघू. नंतर P implies R. P implies R. Then true implies true, true. P implies R घेता मी. True implies false, true implies true, true implies false, false implies true, false implies false, false implies true. This okay, that's false implies false is true, no? False implies false आपल्याला true आलं पाहिजे. Okay, then false implies, and then again false implies false is true. बघा बरं याच्यामध्ये Q implies R मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? P implies R मध्ये true false and remaining 4 will be true. Okay, now A and B यांच्यामध्ये या दोघांमध्ये A and B चला सांगायचं आहे. A and B, true and true is true, true and false is okay, false and true is false and true is true and true is true and false is true and true is शेवटचे दोघे ट्रू अँड ट्रू आहेत त्यामुळे दोघे ट्रू यायला पाहिजे. ओके, अँड देन लास्ट वी हॅव टू टेक एन ॲज ए अँड बी. ओके, ऍक्च्युली हा इकडे पाहिजे होता आणि हा इकडे पाहिजे होता कारण इम्प्लिकेशन घ्यायचं आहे, पण आता इकडनं तिकडे घ्यावं लागेल. चुकलेलं काहीच नाही, फक्त इकडनं त्या बाजूला आपल्याला इम्प्लिकेशन बघावं लागेल कारण हा हायपोथेसिस आहे तो कन्क्लुजन असेल. मग ट्रू इम्प्लाइज ट्रू सांगा, फॉल्स इम्प्लाइज ऍडिओ ऑफ करायचं, कोणाचं ऍडिओ ऑन होतं. ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, false implies false is true, false implies true is false implies false is true implies true is इकडनं तिकडे बघतोय लक्षात घ्या. false implies true is हे दोघं तर सेमच आहे त्यामुळे दोघे काय येणार ट्रू येणार. ओके, बघा दिलेला स्टेटमेंट पॅटर्नच्या शेवटच्या कॉलम मधल्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू आल्या. कळतंय का आता हे? बर, आता मला एक सांगा, ट्रूथ टेबल अशा टाइपचे ट्रूथ टेबल प्रिपेअर करायला कोणाला काही प्रॉब्लेम करता येतील? आता ट्रूथ टेबल प्रिपेअर करता येतील का? ओके, आणि जर कोणाला काही डाऊट असेल तर मला तिथे विचारायचं. काय झालं? आपल्या पद्धतीने म्हणजे
व्हॅल्यू आपण 4 आपले लॉजिकल कनेक्टिव्हचे टेबल झालेत सुरुवातीला, जे लॉजिकल कनेक्टिव्ह अँड ऑर इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन यांचे ट्रूथ टेबल प्रिपेअर केलेत ना, त्यांचा वापर केला आपण. हे डायरेक्ट सहजासहजी नाही काढले आपण. हे जे मी आता तुम्हाला सांगतोय ट्रू अँड ट्रू, ट्रू ऑर ट्रू, ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू, हे जे आहेत ना ऑलरेडी टेबलमध्ये झालेत. आपल्या ज्या नोट्स आहेत गुगल क्लासरूमला तुम्ही जर राईट केल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके. किंवा मग आपल्या जे लेक्चर्स आहेत सुरुवातीचे, मी परत ते सांगतोय, सुरुवातीपासूनचे लेक्चर आहेत तुम्हाला परत लेक्चर भेटतायत. ज्यांचे लेक्चर बाकी राहिले किंवा ज्यांना लेक्चर अटेंड करता आले त्यांच्याकरता युट्यूबला म्हणा किंवा आपल्या ऍप्लिकेशनवर लेक्चर तुम्हाला अपलोड केले, त्यामुळे तुम्हाला इथे काहीच डाऊट आले नको. म्हणजे तुम्ही जे सुरुवातीपासूनचे लेक्चर अगोदर क्लिअर करा, त्याशिवाय हे काहीच करणार नाही. जे मी सुरुवातीला या ट्रूथ टेबलच्या अगोदर मी तुम्हाला सर्व ट्रूथ टेबल्स काढून दाखवले. बघा ट्रूथ व्हॅल्यूज कशा काढायच्या, मागच्या आता परवाच्या लेक्चरमध्ये कदाचित असेल किंवा कालच्याच लेक्चरमध्ये अगोदर असेल, कालचंच पहिलं सुरुवातीला असेल बघा, स्टार्टिंगलाच आपण ते घेतलेलं आहे. तर ते जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये जर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला या व्हॅल्यूज कळायला लागते की याच्या इम्प्लिकेशन अँड असेल ऑर असेल तर दोघांमध्ये कोणता कनेक्टिव्ह आहे त्याच्यानुसार त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढतात. डायरेक्टली ट्रूथ व्हॅल्यूज काढता येणार नाही किंवा आपण आपल्या मनाच्या नाही त्या ट्रूथ व्हॅल्यूज या त्या स्टेटमेंट पॅटर्न नुसार मिळालेल्या आहेत. हे लक्षात घ्या. अलग लक्षात. ओके. आणि काही डाऊट असला तर क्लिअर करायचं असतं. जर काही समजलं नसेल तर मला सांगायचं तसं. अलग लक्षात सर्वांना. याच्या रिलेटेड पण कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारायचं तसं. कळतंय सर्वांना हे? ठीक आहे. मग आता होमवर्कला एक्झाम्पल देईल. ते होमवर्कचे एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा. उद्या परत वाटलं जे होमवर्कचे जेवढे जमले ते ठीक आहे. उद्या आलं की आपण परत त्या होमवर्कच्या एक्झाम्पल्सला परत एकदा सॉल्व्ह करू. आलं लक्षात? ठीक आहे. बाकीचा पार्ट उद्या बघू.